मुंबईतले खड्डे भरलेच गेले नसल्याची कबुली पालिका आयुक्त अजय मेहता यांनी स्थायी समितीत दिलेली आहे। मेहता यांनी या संदर्भातील निवेदन स्थायीत दिलेलं आहे। 1 ते 10 ऑक्टोबरमध्ये पाऊस झाल्यामुळे खड्डे भरले गेले नाहीत अशी माहिती पालिकेच्या आयुक्तांनी दिलेली आहे। मनश्री पाठक आपल्याबरोबर आहे। मनश्री, आता थेट पालिकेचे आयुक्तच कबूल करतायत, मग काय कारवाई केली जाणार आहे? प्राजक्ता, स्थायी समितीमध्ये आयुक्त अजय मेहता यांनी खड्ड्यांबाबतीत निवेदन दिले आहे आणि या निवेदनात त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की मुंबईत जर खड्डे भरले गेले नसतील तर त्याला जबाबदार म्हणजे पाऊस आहे। कारण गेल्या वर्षी साधारणतः 75 दिवस पाऊस पडला होता। मुंबईत पावसाचे जे दिवस आहेत ते साधारण 120 आहेत, मात्र यंदाच्या वर्षी 120 दिवसांपैकी 99 दिवस पाऊस पडला आणि त्याच्यामुळे खड्डे भरले गेले नाहीत असंही त्यांनी म्हटलंय। आणि त्याचबरोबर गेल्या काही दिवसांपूर्वी अतिरिक्त आयुक्त कुंदन यांनी जी माहिती दिली होती की मुंबईत केवळ 35 खड्डे राहिलेले आहेत, तर ही माहिती देखील चुकीची असल्याची कबुली आयुक्त अजय मेहतांनी आज दिलेली आहे। त्याच्यामुळे आता कारवाई कुणावर होणार हा तर प्रश्न आहेच। मनसेच्या गटनेत्यांनी किंवा इतर नगरसेवकांनी सुद्धा मागणी केलेली आहे की संबंधित आणि दिशाभूल करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जावी। त्यासोबतच ज्या कंत्राटदारांची जबाबदारी होती रस्त्यांची कामं घेणं आणि त्या रस्त्यांची काळजी घेणं, त्यांनी जी जबाबदारी पार पाडलेली नाहीये त्यांच्यावर सुद्धा कारवाई व्हायला हवी। कंत्राटदारांवर देखील गुन्हे दाखल व्हायला हवेत। प्राजक्ता, मनश्री, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।